जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। काळ्या बाजारात सर्रासपणे अवैध एलपीजी गॅस सिलेंडर विकणाऱ्या इस्मांवर त्यांनी धडक कारवाई करून मुद्देमाल जप्त केलाय आणि गुन्हा दाखल केला आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की संजय संपत श्रावणे हा त्याच्या राहत्या घरासमोर इको चारचाकी गाडीमध्ये त्याच्याकडील मशीनद्वारे अवैध घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर मधून वाहनाच्या टाकीमध्ये गॅस भरणा करत आहे अशी माहिती मिळताच पोलीस अधिकारी अंकुश जाधव यांनी जामनेर तहसीलचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती कळवली। यानंतर जामनेर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी नारायण सयाजी सुर्वे यांच्यासह पंचांना सोबत घेऊन या इस्मावर कारवाई करण्यात आली। यावेळी त्यांच्या ताब्यातून भारत कंपनीचे 6 गॅस सिलेंडर, एक चारचाकी इको गाडी आणि गॅस मशीन असा एकूण 3,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। त्यामुळे गाडी मालक दीपक रतन वावरे आणि संजय श्रावणे या दोघांवर फत्तेपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी दिली। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTP न्यूज मराठी, जळगाव।